परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4 पाठ क्रमांक 18. लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणि जंजिरेकर शिद्दी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली. हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होते. प्रत्येक खात्याचा एक प्रमुख नेमला. त्यातून महाराजांचे अष्टप्रधान मंडळ साकार झाले. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून चालवलेले शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य होते. या अष्टप्रधानांच्या व इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांची नेमणुका त्यांची पात्रता व गुणवत्ता पाहून महाराज त्या स्वतः करत. त्यांच्या कारभारावर महाराजांची देखरेख असे. शिवछत्रपतींनी निर्माण केलेले स्वराज्यात त्यांची प्रजा सुखासमाधानी राहू लागली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी प्रखर आत्मविश्वास, स्वाभिमान व देशप्रेम दिसू लागले. अष्टप्रधान मंडळ. मोरो त्र्यंबक पिंगळे पद प्रधान, कामळे राज्यकारभार चालवणे. नंतर रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य होते, राज्याचा जमा खर्च पाहणे. नंतर हंबीरराव मोहिते सेनापती, सैन्याचे नेतृत्व करणे. मोरेश्वरराव पंडितराव यांच्याकडे पद होतं पंडितराव, यांना काम होतं धर्माचे कामे करणे. निराजी रावजी हे होते न्यायाधीश आणि त्यांचं काम होतं न्यायदान करणे. अण्णाजी दत्तो हे होते सचिव, सचिवाचं काम होतं सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. त्यानंतर दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे मंत्री होते, मंत्री काय करत, पत्रव्यवहार सांभाळणे. नंतर रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते, सुमंतचं काम काय होतं, तर परराज्याशी संबंध ठेवणे, म्हणजे परराष्ट्र मंत्री होते ते थोडक्यात. पर्यावरणाचे संरक्षण. त्या त्या प्रदेशावर निसर्गाने निर्माण केलेली भूमी, हवा, समुद्र, नद्या, ओढे, जंगले, लहान मोठे प्राणी, पक्षी, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश इत्यादी घटकांमधूनच मानवाच्या आजूबाजू जो परिसर होतो त्याला नैसर्गिक पर्यावरण असे म्हटले जाते. पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून घेणे मानवाच्या हिताचे असते. पर्यावरणातील या विविध घटकांचा नाश होणार नाही याची शिवरायांनी दक्षता घेतली होती. आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाही याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले होते. उदाहरणार्थ आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वेली, सोट इत्यादी तयार करावे लागत. त्यासाठी लाकूड लागत. म्हणून फक्त सागवानाचीच झाडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलकातून खरेदी करावे. परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी लाकडे तोडू नयेत. असली झाडे वर्षा 2 वर्षात तयार होत नाहीत. प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसाठी जतन करून वाढवलेली असतात. ती झाडे तोडून प्रजेला दुःख देऊ नये. अगदीच एखादे झाड जीर्ण असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊन त्याचे समाधान करून मगच तोडावे. अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवरायांनी दिले होते, अशी आज्ञापत्रावरून समजून येते. जल व्यवस्थापन. शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. तसेच या बंधाऱ्यांना पाठ काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले होते. स्वराज्यातील लैतेला दुष्काळातही कधी तीव्रता जाणवली नाही. शिवरायांच्या काळात गडांवर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी होती. तेथे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शिवराय काळजी घेत असत. गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसे पाणी आहे का याची पाहणी ते केली जात असे. अशा एखाद्या जागी पाणी नसेल तर तेथे पूर्वीच तळी व टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाईल. हे साठवलेले पाणी जपून वापरले जात असे. अशा जलव्यवस्थापनामुळे गडांवरील लोकांना आणि स्वराज्यातील प्रजेला दुष्काळातही पाण्याची टंचाई जाणवत नसे. त्याचबरोबर दुष्काळ निवारण. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत होते, प्रजेला सारा माफ करत असत. त्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होत असे. एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्यास शिवराय सरकारी कोठारात साठवलेलं धान्य रयतेला मोफत वाटून देत असत. तसेच दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यावर दुरुस्तीची कामे सुरू करत. त्याचप्रमाणे धरणे, कालवे, बंधारे यांचीही कामे सुरू करत. या कामामुळे शेतकऱ्यांबरोबरच कारागिरांना म्हणजे बलुतेदारांना रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीच जाणवली नाही.
शेतकरी समृद्ध झाल्यामुळे काल ज्याच्या पायात जोडा नव्हता त्याने जोडा घेतला, अंगावर वस्त्रे नव्हती त्याने वस्त्र घेतले. त्यामुळे विणकरांना काम मिळाले राहायला. ज्यांना घर नव्हते त्यांनी घर बांधण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे घर बांधणाऱ्या गवड्यांना, सुतारांना, लोहारांना, वीट बनवणाऱ्यांना, कुंभारांना काम मिळाले. अशा प्रकारे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर कारागीर व बलुतेदार सुखी व समृद्ध होते. सागरी व्यापार आणि इतर बाजार व्यापारपेठा. स्वराज्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावर आपली हुकूमत असली पाहिजे. या हेतूने शिवरायांनी आपले स्वतंत्र आरमार उभे केले. तितकेच करून ते थांबले नाही, तर स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून त्यांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजे बांधून घेतली. राजापूर सारखी व्यापारी बंदरे विकसित केली. त्याचप्रमाणे रायगडावर खास बाजारपेठ बसवली. पुण्याशेजारी खेड शिवापूर ही वेगळी व्यापारी पेठ सुरू केली. मोठ्या गावात आणि रस्त्यांवर गावात व्यापारपेठा निर्माण केल्या. वीर माता जिजामाईच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आली. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जात असे. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर बसवला. पोर्तुगीज हद्दीत येणाऱ्या मिठावर त्यांनी अधिक कर बसवला. त्यामुळे मिठाची किंमत वाढली. याउलट स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठावरील कर त्यांनी माफ केले. त्यामुळे लोकांना स्वराज्यातील मीठ स्वस्त मिळू लागले. अर्थातच स्वराज्यातील मिठाचा व्यापार वाढला. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्याला चालना मिळाली. स्वराज्यातील व्यापार उद्योगांची वाढ होण्यासाठी शिवराय प्रयत्न करत होते. आपल्या प्रजेची व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये याकडे ते जातीने लक्ष देत असत. कोकणामध्ये नारळ सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत आहे हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदारास ताकीद दिली होती. स्त्रियांचा सन्मान. युद्धाच्या काळात शत्रुपक्षाच्या स्त्रिया किंवा मुले यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये. उलट त्यांना अतिशय मानाने वागणूक देण्याचे हुकूम महाराजांनी दिले होते. त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचे आदर्श घालून दिलेले आढळते. कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. तेथील गडीच्या रक्षणासाठी मलम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी मलम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व सर्व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब दिला. स्वच्छतेविषयी दक्षता. घरे व सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक स्वच्छता कशी ठेवता येईल यासंबंधी शिवरायांच्या काळात उपाययोजना केली जात असल्याचे समजून येते. घराभोवती निरगुडीच्या झाडांचे कुंपण घरामागून घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यासारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे धूर करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करावेत अशाही आज्ञा शिवरायांनी दिलेल्या पाहायला मिळतात. गडांवरील बाजारपेठेत रस्त्यावर केरकचरा राहणार नाही याची ताकीद देण्यात आलेली दिसते. इतकेही करून जर जागोजाग कचरा पडला असेल तर तो गडाखाली फेकू नये. तो कचरा त्याच जागेवर जाळून टाकावा आणि त्यापासून होणाऱ्या परड्यातील भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावे. अशा विविध सूचना त्यांनी केलेल्या होत्या. शिवरायांनी गडांची उभारणी, तोफा, दारुगोळा, आरमार, पर्यावरणाचे संरक्षण, जल व्यवस्थापन, सागरी व्यापार आणि व्यापारपेठा, स्वच्छतेविषयी दक्षता यासंबंधी जे व्यवस्थापन केले आहे ते ते आजही मार्गदर्शक ठरणारे आहे. हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, त्यांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. उदार धार्मिक धोरण. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही. कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ती सन्मानपूर्वक मुसलमानाकडे सोपवून देत. कोणी मुसलमान म्हणून ते द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला पण पुन्हा त्याला त्याच्या धर्मात परत यावे असे वाटले तर त्याला दूर लोटत नसत. बाजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेव्हणा होता. तो विजापूरच्या आदिलशाहीच्या चाकरीत होता. आदिलशाहीने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी विजापूरला राहू लागला. त्याला काही कमी नव्हते पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला वाईट वाटे. त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेताजी पालकर यांची हकीकत अशीच आहे. नेताजी पालकर यांचा धर्म बदलला पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले.
शिवरायांची 8वी रूप काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची. संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायची. बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. सहकार्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांची 8वी रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षी उपमंडळी